कधी कधी आयुष्याच्या धावपळीत आपण स्वतःलाच हरवून बसतो आणि मग गरज असते एका अशा प्रवासाची जो फक्त ठिकाण दाखवत नाही तर स्वतःशी पुन्हा भेट घडवून आणतो. कोकण म्हणजे एक फक्त पर्यटन स्थळ नाही तर निसर्गाने रंगवलेलं एक जिवंत स्वप्न आहे. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे क्रुझिंग ड्रीम. सो फॉर अ चेंज यावेळी मी मित्रांसोबत ट्रिपला आलेलो आहे, रसिकाबरोबर नाही आहोत. तर यावेळी आम्ही आलेलो आहोत मालवणमध्ये. तर ॲज ऑफ नाव आम्ही स्टे केलेला आहे चिवळामध्ये. तर चिवळामध्ये आम्ही एक होमस्टे केलेला, 4 जण मित्र आहोत, गाडी काढतात. तर होमस्टेचा पण मी एक टूरचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्हाला आय आयकॉनमध्ये दिसेल. तर आजचा प्लॅन आहे, आज आम्ही जाणार आहोत कुणकेश्वर मंदिराच्या इथे आणि तिथे पण जे काही साईट सीइंगचे स्पॉट आहेत ते आम्ही बघणार आहोत. आणि मग त्यानंतर आम्ही लंचला जाणार आहोत. आणि येस, आम्ही सगळे चारचे जण फूडी आहोत. आम्ही सी फूडसुद्धा ट्राय करणार आहे तिथले. तुम्हाला सगळे डिटेल्स प्रोव्हाइड करतो. सो स्टे ट्यून टिल द एंड ऑफ द ब्लॉग. तुम्हाला सगळे काही डिटेल्स आहेत मी प्रोव्हाइड करतो. ही आहे आमची सवारी. पंकज हे खूप मोठे इंस्टाग्रामवर आहेत, KTMचे. KTM बेसिकली यांना स्पॉन्सरशिप देते बाईकसाठी. आणि हे आमचे सगळे इंजिनिअरिंग फ्रेंड्स, निनाद कांबळी आणि आमचे ड्रायव्हर स्वप्नील म्हात्रे. ए साल्या. तर आता आम्ही चिखलदऱ्यात चाललेलो आहोत आणि वाटेत एक सुंदर असा ब्रिज लागलेला आहे. तो व्ह्यू बघा. आणि हे असे ब्रिज तुम्हाला मालवणामध्ये खूप खूप सारे दिसतील. लोक असे बरेच थांबतात फोटोज वगैरे काढायला. आणि हा फक्त व्ह्यू बघा. आणि जस्ट इमॅजिन, हे जेव्हा तुम्ही पावसाळ्यात याल तेव्हा किती सुंदर दिसेल. तर कोकण मालवण याची सर खरंच कोणाला नाही. म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला फिरायचं असेल, भले तुम्ही पावसाळ्यात या, उन्हाळ्यात या, मालवण कोकण तुम्हाला यायलाच हवं. व्ह्यू बघा.
तर येस, आम्ही जस्ट मंदिराच्या इथे पोहोचलो, पण आम्हाला थोडा लेट झाला, 3-3:30 झाले. तर तोवर सगळ्या खानावळी वगैरे बंद झाल्यात. तर आम्हाला आता भयंकर भूक लागली, म्हणून आम्ही इथे शिवशंभो खानावळीमध्ये आम्ही ऑर्डर दिली आणि बोललो ती अजून यायला 20-30 मिनटं तर आरामात जातील. तर ती खानावळीमध्ये ऑर्डर देऊन आम्ही आता चाललो आहोत मंदिरामध्ये दर्शन घ्यायला, आणि मग दर्शन घेऊन आम्ही परत इथे जेवायला येणार आहोत. तर रोड कंडिशन खूप जबरदस्त आहे, रोड खूप स्मूथ आहे, बट येस खूप नॅरो आहेत. म्हणजे आता आम्ही येत असताना मध्ये एक मोठ्या स्लीपर आलेल्या, आय गेस लग्नाचं वराड होतं, त्यामुळे थोडा ट्रॅफिक झालेला. पण पावसामध्ये पण काही इश्यू नाही आहे, खड्डे वगैरे रस्त्यावर काही नाही, रोड खूप स्मूथ आहे. बट वळणाचा रस्ता आहे आणि खूप नॅरो आहे. चार्जेस नको लावायला मला, त्याने दाखवलं तू गाव. आणि हे आता आमचं जेवण आलेलं आहे. तर आम्ही घेतलेलं एक सुरमई फ्राय प्लेट, एक प्रॉन्स थाळी, दोन प्रॉन्स थाळी आणि एक सुरमई थाळी पण येणार आहे. आणि आम्हाला भयंकर भूक लागलेली आहे. निनाद खूप वैतागलाय, उन्हातानामध्ये बिचारायला उपाशी चालवावं लागतं. आणि आली ही सुरमई थाळी. सुरमई थाळी द्या जरा, इथे द्या. या सर थाळी. ही सुरमई थाळी तर बघून तरी चांगली दिसते, बघूया. तर मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही लंच केला. लंच आम्हाला फारच आवडला आणि मग त्यानंतर आम्ही घाईघाईमध्ये निघालो, फार लेट झालेला. आणि कारण का आम्हाला सनसेट बघायचा होता, तर आम्ही रेडेबांध बीचवर आलेलो आहोत. खूप सेक्लुडेड बीच आहे, जास्त नोंद नाही आहे, फार कमी गर्दी म्हणजे नाहीच आहे, बघू शकता पूर्ण काहीच नाही. एकदम नॅरो रस्ता आहे, गावातून जातो. हा मोस्टली तुम्हाला भेटणार नाही इझिली, लोकल लोकांनाच माहिती आहे. आमच्यावर पंख होता, तो इथेच राहतो, त्यामुळे त्याला माहिती आहे. तर फक्त बीच बघा, खूप सुंदर आहे हा बीच.
सो येस, दिस इज इट अबाउट टुडेज ब्लॉग. तर जास्त काही स्पॉट बघता नाही आले कारण का आम्हाला निघायलाच लेट झाला आणि आज सॅटर्डे आहे. तर रस्त्यावर थोडासा ट्रॅफिक लागला आम्हाला कारण का रोड खूप नॅरो आहेत. एखाद दुसरी मोठी बस आली तर मग रोड पॅक होतो. तर जे पण काही बघितलं आम्ही तर निवांत आरामात. आणि हा जो आमच्या आजच्या डेचा जो एंड झालेला आहे या बीचसोबत, तर खूप जबरदस्त एंड झालेला आहे. बघू शकता एकदम क्लीन बीच आहे आणि बीचवर कोणच नाही आहे, जे आम्हाला ॲक्च्युली अपेक्षित होतं कारण का पंकजला माहिती आहे हा बीच. त्याने सांगितलेलं की या बीचवर आपल्याला कोणच भेटणार नाही, तर आपण निवांत जाऊन बसू शकतो. तर येस, आता सनसेट बघून आम्ही आता रूमवर जाऊ आणि मग जी काय आमची पार्टी असते ती आम्ही आज करणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि सांगा मला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. तुम्हाला काही प्रश्न असतील जागेबद्दल और काहीही क्वेरीज असतील तर प्लीज कमेंट करा. आणि इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही मला DM करू शकता काही क्वेरीज असतील. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर गाईज. आणि फॉर अ चेंज यावेळी मी स्टे ट्यून्ड इन द एंड. हा वाटेमध्ये एक सुंदर असा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.